जत येथील श्री यल्लमा देवीची यात्रा भरगच्च भरली आहे। यात्रेत करमणुकीच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक आलेत। आज श्री यल्लमा देवीच्या यात्रेतील किचाचा दिवस आणि पालखी नगर प्रदक्षिणा पहाटे देवीची पुजारी सुभाष कोळी आणि स्वप्नील कोळी यांनी देवीचा अभिषेक करून पूजा केली। यानंतर देवीची खणा नारळाने ओटी भरून आरती केली। त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे घोड्यावर बसून पालखी आणि मानाचे झग घेऊन नगर प्रदक्षिणेसाठी निघाले। जत नगरीतून देवीची पालखी श्रीमंत डफळे यांच्या राजवाड्याकडे निघाली असताना ठिकठिकाणी सुवासिनी महिला पालखी थांबवून पालखी पुढे घागरीने पाणी ओतत होते आणि पूजा आणि पंचारतीने औक्षण केलं होतं। ही देवीची पालखी आणि मानाचे झग घेऊन पुजारी राजवाड्यावर पोहोचता श्रीमंत डफळे परिवाराच्या वतीने सर्वांचं स्वागत करण्यात आलं। देवीची पालखी मंदिर परिसरात आल्यानंतर देवीचे पुजारी हे घोड्यावरून खाली उतरले आणि स्नान करण्यासाठी गेले। त्यानंतर देवीची पालखी आणि मानाचे झग मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी निघाले। या ठिकाणाहून देवीचे मुखवटे घेऊन आलेले झग घेऊन हजारो यल्लमा भक्त जोगतीने मंदिर पालखी प्रदक्षिणेत सहभागी झाले। हजारो झगवाले उदग आई उद यल्लू आईचा उदचा जयघोष करत होते, तर भाविक भक्त पालखीवर खारी खोबरं आणि भंडाऱ्याची उधळण करत होते। देवीच्या पालखीच्या 5 मंदिर प्रदक्षिणा पार पडल्यानंतर देवीची पालखी ही किचाच्या ठिकाणी नेण्यात आली। त्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे किचाभोवती प्रदक्षिणा घालू लागले। त्यांच्यासोबत कोळी समाजाच्या सुवासिनी महिला डोक्यावर अंबिलाच्या घागरी घेऊन पालखी सोबत किचाच्या ठिकाणी पेटवलेल्या धगधगत्या अंगणी कुंडासोबती प्रदक्षिणा घालत होत्या। श्री यल्लमा देवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी पुढील वर्षात भरवण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली आणि पत्रकं वाटप केली। श्री यल्लमा देवीची पुढील यात्रा ही 15 डिसेंबर 2025 ते 19 डिसेंबर 2025 या कालावधीत भरणार असल्याचं सांगितलं आहे। विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार पुन्हा सत्तेवर आले तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं। निवडणूक प्रचारादरम्यान मोठ्या प्रमाणात याविषयी प्रचार मोहीम राबवली गेली। सत्तारूढ महायुती सरकारकडून महिलांना 6व्या हप्त्याच्या SMS सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 5 लाखांवर बहिणींना 1,05,000 रुपये मिळणार आहेत। 2100 रुपयांऐवजी 1500 रुपये खात्यात जमा होणार असल्याने लाभार्थी लाडक्या बहिणींमध्ये नाराजीचा सूर आहे। महायुती सरकारने महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। जिल्ह्यातील 7,28,160 महिलांनी अर्ज भरले, त्यापैकी 7,10,772 महिलांच्या अर्जाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यापैकी 5,580 महिलांचे अर्ज अंशतः अपात्र ठरलेत। याशिवाय अन्य शासकीय योजनांचा लाभ घेत असलेल्या 923 महिलांचे अर्ज पूर्णतः अपात्र ठरलेत। अर्ज मंजूर झाल्याचंही अनुदान आले। जिल्ह्यात ही आजपर्यंत 5 लाखांवर महिलांच्या खात्यावर सुमारे 140 कोटी रुपयांची ओवाळणी शासनाकडून जमा झाली आहे। काही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये शुक्रवारी जमा झाले। ज्या काही महिलांच्या बँक खात्यावर हप्ता जमा झाला नाही त्यांना दुसऱ्या टप्प्यात पैसे जमा केले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुन्हा विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकावा, उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे साकडे तुळजापूरच्या भवानी मातेला घालण्यासाठी सांगलीतील ठाकरे गटाचे शिवसैनिक तुळजापूरला रवाना झालेत। उद्धव ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक हरिदास पडळकर यांनी 19व्या वर्षीही आपली सांगली ते तुळजापूर आशीर्वाद यात्रा सुरू ठेवली आहे। आज हरिदास पडळकर हे आपल्या सहकाऱ्यांसह सांगलीतून तुळजापूरकडे रवाना झालेत। हरिदास पडळकर यांनी 2004 पासून शिवसेनेची सत्ता यावी, उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांना दीर्घायुष्य लाभो आणि राज्यात आणि देशात हिंदुत्वाचं सरकार यावं असं साकडं आई तुळजाभवानीकडे घालण्यासाठी आशीर्वाद यात्रा सुरू केली होती। आज 19व्या वर्षीही हरिदास पडळकर आणि शिवसैनिक आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून तुळजापूरला रवाना झालेत। हे सर्व शिवसैनिक दुचाकीवरून तुळजापूरला जात असून तुळजापूरला गेल्यावर आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन राज्याच्या विधान भवनावर शिवसेनेचा भगवा फडकावा अशी प्रार्थना करणार आहे। सांगलीतील शिवतीर्थ येथे आज सकाळी आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून मिरज, शिरढोण, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर मार्गे रविवारी ही आशीर्वाद यात्रा तुळजापूर येथे पोहोचणार आहे। खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी या सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुली झाल्यासारखं काम करत असल्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळणं मुश्किल झालंय। खानापूर नगरपंचायत हद्दीतील नागरी सुविधांच्या बाबत नगरपंचायत प्रशासन उदासीन असल्याच्या अनेक तक्रारी नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्यासमोर मांडल्या। खानापूर येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांचा सत्कार रामभाऊ देसाई, प्रशांत जिरगे, डॉक्टर विजय मुळीक, हर्षल तोडकर यांनी केलाय। यावेळी बोलताना ब्रह्मानंद पडळकर म्हणाले की
खानापूर आटपाडी मतदारसंघाचं नाव असलेलं खानापूर शहर आहे. सध्या या ठिकाणी नगरपंचायत आहे, परंतु नगरपंचायत हद्दीमध्ये नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत नगरपंचायतचे प्रशासन जर उदासीन असेल तर याबाबत नागरिकांनी आपल्यावरील अन्याय अत्याचाराबाबत उठाव करणं गरजेचं आहे. खानापूर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं शहर असून भविष्याचा विचार करून या शहराच्या विकासाचा आराखडा बनवणं गरजेचं आहे. नागरी सुविधा, मुलांसाठी क्रीडांगण, बगीचा यांसह भाजी मंडई, पार्किंग व्यवस्था या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचंही ते म्हणाले. सीबीआय अधिकारी असल्याचं भासून वशी येथील माजी सैनिकाची 15,50,000ची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. रवी कुमार आणि नवजीत सिन्नी असं संशयित तोती या अधिकाऱ्यांची नावे आहेत. याबाबत वाळवा तालुक्यातील वशी येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त विक्रम वसंत पोद्दार यांनी गुरुवारी कुरळ पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 1 ते 3 ऑगस्ट 2024 रोजी रवी कुमार आणि नवजीत सिन्नी यांनी वेळोवेळी त्यांच्या मोबाईलवरून मी सीबीआय मुंबई विभागातून आयपीएस अधिकारी बोलत आहे, तुमचे काळ्या पैशाच्या व्यवहारात संशयित म्हणून नाव आले, त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येणार असल्याची पोद्दार यांना भीती घातली. तुमच्या खात्यावरील रकमेचं ऑडिट करायचे असं भासून विक्रम पोद्दार यांच्याकडून 15,50,000 रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन फसवणूक केल्याचं पोद्दार यांनी फिर्यादीत म्हटलंय. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लोकहित मंचच्या वतीने 31 डिसेंबर रोजी दारू नको दूध प्या हा अभिनव उपक्रम सांगलीतील राम मंदिर चौकात सायंकाळी 6 वाजता राबवला जाणार आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी तरुण पिढी ही दारू पिऊन नववर्षाचं स्वागत करत असते. याला आळा बसावा यासाठी, त्याचबरोबर तरुणांच्या मनात आरोग्याविषयी जाणीव निर्माण व्हावी या उद्देश डोळ्यासमोर ठेवून लोकहित मंचच्या वतीने दारू नको दूध प्या हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाला समस्त सांगलीकरांच्या प्रतिसादाने यावर्षी तब्बल 18 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे 31 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी सांगलीतील राम मंदिर चौकात होणाऱ्या दारू नको दूध प्या या उपक्रमात सांगलीतील हजारो तरुणांसह नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केले आहे.